चांदवड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे? 7, 25, 29, 414, प्रजिमा क्रमांक 65, 115, 116, 118 या रस्त्यावर लगत रस्त्यांना छेदून त्याच्या पाण्याच्या पाईपलाईन टाकली बाबा. एवढे नंबर आहे ना. आता हा नंबर किती साहेब बाजूला किती नंबर आहे? तुम्हीच वाचा. याच्यात आहे याच्यात आहे याच्यात आहे कोणता 64 नंबरचा रस्ता. त्यांना विचारा ना. मग तुम्हाला हे विचारलं ना साहेबांनी. गोडे साहेब ते आता कोण उचलत ती नंबर आपले यांचा नंबर द्या गोडे साहेब. तोपर्यंत चालू करू म्हणता. ऐका काम चालू होईल. काम बंद होणार नाही. तुम्हाला सांगतो एसपी मला जायचं पाठवलं का आपण. मग एसपी साहेबांना म्हणा वाचा ना तुम्ही. तुम्ही वागणार को वाचा तुम्ही वाचा वाचा खरं चालू करा. काय अर्थ नाही. गुन्हा दाखल करू. काय अर्थ नाही करायची. बिलकुल करा गुन्हे दाखल घेऊन टेन्शन नाही घ्यायचं. बिलकुल घ्या नंबर घ्या. 98 11 30 फोटो घ्या. ही फाईल एकच आहे. याच्यात परमिशनचं कागद आपल्याला काय पाहिजे ना. शेवटचा आहे तोच आहे ना. काय ती दुसरी पावती दिली का त्यांनी? कोणती? एकच पावती. 1,28,00,000 पावती. मग सगळं डुप्लिकेट कसं म्हणता येईल त्याला? डुप्लिकेट आहे साहेब. आमचं खोटं आहे साहेब. आम्ही सांगतो आमचं खोटं आहे का? घेऊन ना तुमचं काय. आम्ही दाखवू राहिलो ना. काय मोबाईल मध्ये तुम्ही आवाज साहेब ऐका. प्रेमात बोला. तुम्हाला सांगतो साहेब प्रेमात बोला. तुम्हाला कोण दाखल करायचं दुकाना का कोणावर सांगणार. कोणावर तुमच्या त्यांच्यावर का करत नाही. कोणावर त्यांच्यावर कागद काय दाखवा ना. 64 नंबरचा कागद काय दाखवा. हा 64 हा 64 MDR दाखवा त्याच्यात. आमचं का कागद दाखवतो ओपन करा. नाही झालं 64 नंबरची आहे का त्याच्यात. तुम्ही तुम्ही आम्हाला रुबाब करून राहिले. ऐका ना 1 मिनिट. हे बा हा हे काय राष्ट्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आहे का? हा किती तारखेच पत्र आहे? हे बा हे काय किती तारखेच पत्र आहे? 9/10/2023 पत्र आहे. हा हे काय सांगतं रस्त्यात लगत छेदून. आता तुम्ही ते रुबाबात चालू करून राहिले. आम्ही तुम्हाला सांगतो हा एवढ्याच नंबरच्या रस्त्याला परमिशन दिलेली. मग हा 64 नंबर त्याच्यामध्ये आम्ही काय सांगू त्याला? आम्ही कसं सांगू? आम्हाला सांगताय ना ती साहेब. तुम्ही आले आमचं रुबाब करून राहिले. चालू कर म्हणजे काय रुबाब करून राहिले तुम्ही आमच्या दडदडी. आम्हाला केस करायची धमकी देऊ राहिले. आम्ही येडे काही तुम्हाला दाखवू राहिलो. तुम्ही आणले इथे काळे कागद 4 64 नंबर दाखव ही बोल राहिले साहेब. आम्ही तुम्हाला आम्ही स्टे आणले. आम्हाला आता बंद करायचंय का? लावा फोन लावा. आपला लाईव्ह चालू आहे ना. 1 मिनिट लाईव्ह चालू आहे. साहेब तुम्ही काय बोलताय? आमचं लाईव्ह चालू आहे. दाखवा इकडे तोंड दाखवा. त्याला लाईव्ह चालू आहे आमचं. तुमचं रुबाब म्हणजे आमचं काही ऐकत नाही. हो अटक नाही करू शकत तुम्ही. आम्हाला अटक करू शकत नाही. अटक कसं करणार तुम्ही आमच्या गुन्हा? करा तुम्हाला काय कोणत्या केसवर करणार? अडवा तुम्ही. अडवा तर तुम्ही अडवा. तुम्हाला सांगतो तुम्ही करा. मी काय करू? तुम्ही या रस्त्याला फोडायला लावलं ना. तुम्ही फोडायला लावताय ना. बस एवढंच लागत आम्हाला. काही नाही आम्ही आडवं येत नाही. काय राऊसाहेब त्रिभुवन साहेब. राऊसाहेब त्रिभुवन साहेब काय सांगताय? निफाड चांदवड रस्ता. एसपी साहेबांनी पाठवलं. निफाड चांदवड रस्ता. हे वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उपपोलीस निरीक्षक काय सांगताय? निफाड चांदवड रस्त्यावर देवरगाव येथे PWDचा सार्वजनिक बांधकामचा रस्ता माझ्या याच्यावर फोडायला लावलाय. काय तुम्ही कोण विचारणारे? परमिशन विचारणारे तुम्ही कोण? इकडे परमिशन विचारणारे तुम्ही कोण? असं सांगताय आम्हाला धमकी देताय. तुम्हाला अटक करील. तुमच्यावर केस करा. आता हे करणारे सार्वजनिक बांधकामचे साहेब आहे का?
आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या साहेबांचा नंबर दिला, तर हे काय बोलताय माहिती का? हो करताय काय हे काय बोलताय माहिती का? रस्त्याचं काम होऊ द्या. आता रस्त्याचं काम आम्ही होऊ देतो, पण याला जबाबदार उद्या सकाळी सार्वजनिक बांधकामचे घोडे साहेब, तुम्ही सुद्धा ऐकू राहिले. घोडे साहेब तुम्हाला सांगतोय, सार्वजनिक बांधकाम विभाग निफाड, तुम्हाला काय सांगतोय मी, वडनेर वैरव पोलीस स्टेशनचे PSI रावसाहेब त्रिभुवन साहेब काय सांगताय, रस्ता माझ्या बेसवर फोडा, याला सर्वस्वी जबाबदार मी राहील. हा, शासनाधिकारी आम्ही ओळखत नाही. आज रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता फोडायला जबाबदार त्रिभुवन साहेब आहे. आतापर्यंत आम्ही अडवलं होतं, ते आले, केस करेल, हे करेल, धमकी देऊन त्यांनी रस्त्याचं काम चालू केलं नक्कीच. पण या रस्त्याची जी काही मालमत्तेची नुकसान करताय ते काय बोलता माहिती का, या रस्त्याची मालक जनता नाही. काय बोलताय, या रस्त्याची मालक जनता नाही, शासन मालक आहे बोलते आम्हाला फोनवर. मग आता या रस्त्याला त्यांनी येऊन दमदाट्या करून आता रस्त्याची फोड करायला लावली. आमच्याकडे पत्र आहे याचं मला काढा होते पत्र. आमच्याकडे पत्र असं आहे की या 64 नंबरच्या रस्त्याची परमिशन नाही यांच्याकडे, तरी पण त्रिभुवन साहेब आले, ते म्हणले यांच्यावर केस करा रे, यांना उचला रे, एवढं करून आम्हाला घाबरवत आहे. यांना असं वाटलं हे सर असेच म्हणजे खेड्यातले लोक आहे, असं काही नाही. हे बघा याच्यामध्ये 64 नंबरचं कुठंच परमिशन दिसत नाही. हे सार्वजनिक बांधकाम विभाग, हे बघा याच्या 64 नंबरचं कुठंच काही नाही. यांनी इडून तिडून दांडकशाही केली, पोलिसांचं धमक्या दिल्या, पोलिसांना बोलून लोकांना घाबरून आणि लोकांचं नुकसान केलं, पैसा खाला, करोड रुपये खाले. याच्यामध्ये पोलीस स्टेशनने किती पैसे घेतले याचा खुलासा करावा आणि आमच्यावर काय गुन्हे करायचे ते करा. पण या निफाड चांदवड रस्त्याचे त्रिभुवन साहेब समोर आमचे उभे, आमचे गुन्हे कोणत्या बेसवर करताय यांनी याचा खुलासा करावा. उद्या सकाळी आम्ही यांच्या पोलीस स्टेशनला येतोय. सार्वजनिक बांधकाम विभागाचे घोडे साहेब, उद्या सकाळी या रस्त्याचा गुन्हा दाखल नाही केला तर तुम्ही किती पैसे घेतले याचा खुलासा तुम्हाला करावा लागेल. हे पण तुम्हाला या रात्री किती 2 वाजले ना, 2 वाजेला रात्री पोलीस स्टेशन येऊन धमकावताय आम्हाला आणि इकडं रस्त्याचं काम फोडायला लावलंय. बघा तिथं बघा, आता हे बघा. आणि शेतकऱ्यांनी जर परमिशन मागितली देत नाही होईल लोक, तिथं पोलीस येतात, तू कोणत्या बेसवर फोडलं का बरं. इकडं आता म्हणजे मोठा ठेकेदार आहे 2 नंबरवाला म्हणून. अरे शेतकऱ्यांना पण एवढीच सवलत द्या ना तुम्ही, शेतकऱ्यांसाठी असेच येऊन उभे राहा, शेतकऱ्याला पण परमिशन द्या, शेतकऱ्याचे पण काम असेच फुकटात उभे राहून करून द्या. इकडं PWD आले, पुढे तुम्ही का पाणी भरता? आहे की याचं उत्तर त्रिभुवन साहेबांकडे आहे? साहेब आहे तुमच्याकडे उत्तर? साहेब आहे का याचं उत्तर? सकाळी आम्ही तिथे येतोच हो, आम्ही येतोच पोलीस स्टेशनला. नाही सार्वजनिक बांधकाम विभागचे पोलीस साहेब येतील आणि ते गुन्हा दाखल करते, कोण ठेकेदार करायचा का कोण. पण आज आत्ता रात्री 2 वाजता वडनेर वैरव पोलीस स्टेशनचे PSI रावसाहेब त्रिभुवन यांनी रस्ता फोडायला लावलेला आहे. याची जबाबदारी सर्वस्वी रावसाहेब त्रिभुवन साहेब घेत आहे. ते म्हटले माझ्याकडे सगळे कागद पडलेले, सगळे खोटे कागदांची फाईल त्यांनी आणली. आमच्याकडे कागद खोटे आहे का हो? मग जाधव साहेब खोटे कागद आहे का आपल्याकडे? बोला त्यांना, बोला बोला याच्यात बोला थोडे, आता बोला. कार्यकारी अभियंता यांनी जे पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये या रस्ता फोडण्याची परवानगी नाहीये. निफाड सार्वजनिक बांधकाम यांचं पण पत्र नाहीये. त्यांनी पत्र दिलेलं आहे नगर परिषदला आणि याची परवानगी नसतानाही पाईपलाईन आपलं रस्ता पोलीस स्टेशनला किती पैसे भरून यांनी परमिशन घेतलेली ना. लोकांना भूमी अभिलेख कडून जेव्हा मोजन होते शेतकऱ्याचं जेव्हा अतिक्रमण काढायचं असतं त्यावेळेस त्यांना परमिशन घेण्यासाठी SP साहेबांकडे जा, शेतकऱ्यांनी पाया पडा, 10 वेळेस पैसे भरा. अहो हजारो रुपये भरून पोलीस येत नाही तिथं. आणि आज रात्री 2 वाजता पोलीस संरक्षण कसं काय मिळतं या ठेकेदाराला? किती पैसे भरले यांनी? पोलीस संरक्षणाचे किती पैसे भरले? भावे सर, जितेंद्र भावे सरांना मी करतोय सर मी निर्भय महाराष्ट्र पार्टीचा तालुका अध्यक्ष या नात्याने तुमच्याकडे न्याय मागतो. उद्या आपल्याला SP साहेबांकडे जायचंय. त्रिभुवन साहेबांना SP साहेबांचा फोन आलेला आहे. SP साहेबांनी यांना सांगितलं तुम्ही जा तिथं, असं हे बोलता. याची पण लाईव्ह साहेब मागाच्या लाईव्ह मध्ये हे बोललेले फोनवर का SP साहेबांनी मला फोन करून सांगितलेलं आहे तू तिथं जा, असं बोलताय त्रिभुवन साहेब. मग आता SP साहेबांनी पण किती पैसे घेतले याच्यात त्याचा खुलासा आपल्याला सर करायचा उद्या सकाळी. का तर रात्री आमच्या धमक्या देतात, केस करतो, याला टाकरे गाडीमध्ये, सगळं लाईव्ह सर तुम्ही पाहताय आता तिथं बसून. पण याचा खुलासा आपल्याला सकाळी करायचा आहे सर. हे पोलीस आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर पोलीस असेच त्रास देत आहे सर्वसामान्य जनतेला. याचा खुलासा आपल्याला सर उद्या सकाळी करायचा आहे. यांचं नाव आणखी एकदा ऐका सर, काय नाव आहे?
पहिल्यांदा आले होते सानप दादा, मोरे दादा, यांनी आम्हाला काही त्रास दिला नाही. ते बोलले साहेब आता हे PSI म्हणून साहेब आहे, तर यांचं सकाळी आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभाग येणार. त्यांनी किती पैसे घेतले नसतील, त्यांनी जर काही पैसे घेतलेले नसतील तर ते गुन्हा दाखल करतील का. आता पत्र आहे आपल्याकडं, परमिशन नाही, या रस्त्याची परमिशन खोदण्याची दिलेली नाही असं स्पष्ट भाषेत पत्र आहे. तरी पण त्रिभुवन साहेब ऐकत नाही आमचं साहेब. मग आता याच्यासाठी आम्ही आतापर्यंत अडवलं होतं, त्यांनी येऊन अटकेची धमकी दिली. आम्हाला काय आमचे संस्था सोडून आणि यांच्या मागे पाठिंडा आम्हाला सवड नाही. पण या रस्त्याला बघा आता निफाडच्या आपल्या देवरगाव, दरसवाडी, निफाड, चांदवड या रस्त्याच्या चौफुलीवर आम्ही उभे. आता इकडं हे साहेब लोक आम्हाला धमक्या देत आहे, कंप्लेंट करतो, यांना उचला रे, यांना टाका रे, ह्या धमक्या पोलिस देऊन आम्हाला इकडं अडवणूक करताय. याची परमिशन रिसर आहे किंवा नाही याचा खुलासा त्रिभुवन साहेबांनी केलेला नाही. यांनी आम्हाला खोटे कागद दाखवले. खोट्या कागदांमध्ये यांनी आम्हाला आवाज वाढून बोलले, काय हे तुम्ही कोण विचारणार आहे, तुम्ही कोण अडवणार आहे. मग यांनी त्या ठेकेदाराला विचारलं का हो? त्या ठेकेदाराला विचारलं का? हा बघा हा शर्मा, हा सुपरवायझर आहे इकडे. शर्मा साहेब इकडे तुमची भेट द्या. तू काय बोलला? इकडे फोटो कोणला टाकला म्हणजे तू? यांनी माझा फोटो घेतला आणि तिकडं टाकला. कोणला SP साहेबांना टाकला का? सुपरवायझर तू SP तूने मेरा जो फोटो निकाला हमारा 3-4 लोगों का, वो डाला, किधर डाला? नगरपालिका. क्या किसके लिए डाला? काम बनेगा. बरोबर. हमने क्या पूछा तुमको? परमिशन है क्या नहीं पूछा ना. बरोबर. आपको सब परमिशन है नगरपालिका में, आपको जाकर अभी दिखाने को, अभी सानप दादा जब आए पहले, ये पुलिस हवलदार जो है ना, ये पूछने पहले बार आए, ये क्या बोले तुम्हारे पास एक आधा जेरॉक्स है क्या कॉपी दिखाने को? बोले कि नहीं. फिर तुम्हारे पास था क्या? वो नहीं है. तुम अभी ये राष्ट्रीय महामार्ग खोद रहे हैं, इसका परमिशन तुम्हारे पास नहीं है. हम 4 आदमियों ने, देखो रोको, इधर 100 आदमी थे लेकिन हम 4 आदमियों ने जवाबदारी ली, लेकिन तुमने वो कागज दिखाया नहीं. खाली पुलिस स्टेशन को बोला कि हमको धमकी दे दिया. हम क्या पुलिसों ने बोल दिया तुम्हारा केस कर देंगे. हम रुक नहीं गए, हम रुकेंगे भी नहीं. हम कल जो करने का वो करेंगे. तुम रात में जो भी करो, इधर खुदाई किए तो वो क्या वैसे वैसे हमेशा की तरह कर नहीं देंगे तुम. अभी सार्वजनिक बांधकाम विभाग, आता तुम्हाला सांगतो, सार्वजनिक बांधकाम विभाग निफाड तिथले साहेब कोण आहे? घोडे साहेब. बरोबर ना. घोडे साहेब आमचा 10 वाजेपासून फोन उचलत नाही. त्यांनी पैसे घेतलेले का साहेब तुम्ही? या रस्त्याची परमिशन न दिलेल्याचे पैसे घेतलेले तुम्ही, आणि घेतले नसतील तर आम्हाला याचा रिस्तर कागद लागत. रिस्तर कागद जर देणार नसतील तर पोलीस स्टेशनला किती पैसे भरून त्यांना इकडे पाठवलं याचा पण पुरावा लागेल. बरोबर. आम्हाला पोलिसांनी आता केस करण्याची धमकी दिलेली आहे. त्रिभुवन साहेब सांगतात माझ्याकडे सगळे फाईल आहे, त्यांनी आणले झेरॉक्स कुठले तरी काहीतरी आणले, पण त्यांना MDR म्हणजे निफाड चांदवड रस्ता, या रस्त्याचे कुठलाही कागद नाही त्यांच्याकडे. त्यांनी आलेल्या आम्हाला उंच आवाजात सांगितलं तुम्हाला अटक करू, हे करू, गाडी लाव रे, उचल रे, टाक रे. या धमक्याला आम्ही घाबरणार नाही साहेब. आणि उचलायचं असेल तर उचला आणि घेऊन पहा आम्हाला पोलीस स्टेशनला. उद्या काय तमाशा होतो तुम्ही पाहत राहा, माझं उघड्या डोळ्यांनी पाहत राहा. आम्ही असे तशी रस्ते उभे नाही साहेब. तुम्ही खोटं काम करताय, तुम्ही त्या ठेकेदाराची बाजू घेऊन बोलताय. तुम्हाला त्या संरक्षणाचं किती पैसे भरलेले यांनी सांगा. SP साहेबांनी खुलासा करायचा उद्या. तुम्हाला जर संरक्षणाचे पैसे भरले नसते तर तुम्ही कोणत्या बेसवर आले? रात्रीचे पैसे घेतले का तुम्ही? नसतील घेतले तर आम्हाला अटक करा, आम्ही तयार आहे. आणि अटक करून घ्यायला तयार आहे का? तर तुम्ही रिसर खोटं काम करताय साहेब. तुम्ही निम्या रात्री नाशिक करून आम्हाला अटक करण्यासाठी इकडे आले. बरोबर. मग तुम्हाला पैसे रातोरात भरले का या ठेकेदारांनी? रातोरात भरले का? नाही भरले ना. मग रातोरात जर पैसे भरलेले नसतील तर आम्हाला अटक करावा. हे कोणत्यावर रिसर परमिशन घेऊन इकडे आली याचा पण खुलासा करावा. आणि अटक केल्याच्या नंतर उद्या सकाळी जे व्हायचं ते होणारच आहे. पण आता हा जो रस्ता खोदाई चालू आहे तुम्हाला पण सांगतो, हा रस्ता जो खोदाई चालू आहे पूर्ण चुकीची आहे. काय साहेब? मुंडे साहेब, PI साहेब, नाही तिथले आता वडनेर भैरवचे साहेब म्हणजे पोलीस निरीक्षक साहेब, मुंडे साहेब, तुम्हाला सांगतो तुमचे हे 3 कर्मचारी इकडे आले, आम्हाला चुकीच्या पद्धतीने धमकावताय. तुमच्याकडे रिस्टर परमिशन आहे का इकडे येण्याची? तुम्हाला जर 112 वर कॉल आला नाही, तुम्हाला कोणी कॉल केला? तुमचे कोण सांगणार आहे तुम्हाला इथं जा रात्रीचे? आम्ही रिस्टर फक्त 64 नंबरच्या रस्त्याचं पत्र आहे का परमिशनचं, तरी पण तेच नाहीये आम्हाला. का करताय तुम्ही? मुंडे साहेब तुम्ही जबाबदार व्यक्ती आहे, त्या पोलीस स्टेशनचे जबाबदार PSI आहात. तुम्ही हे 3 लोक पाठवले, काय पोलीस उपनिरीक्षक कोण? त्रिभुवन साहेब, सानप साहेब, हे 3 लोक इथं आले आणि आम्हाला केस करण्याची धमकी देत आहे. पण PWचा रस्ता फोडता याचा कोण विचार करणार?
कोण करणार? तुम्ही अशी सर्वसामान्य जनतेला न्याय द्या ना साहेब. तुम्ही सर्वसामान्य जनतेला तुम्ही त्रास देता आणि इकडे या ठेकेदारांची बाजू राखता. कोणासाठी करता हे सगळं तुम्ही? सर्वसामान्य जनता या रस्त्याची मालक आहे आणि त्रिभुवन साहेब म्हणतात शासन मालक आहे. हे त्रिभुवन साहेब म्हणतात शासन मालक आहे म्हणे. तुम्ही कोण विचारणार आहे म्हणे? आणि आता दमदाटे देऊन बा रस्ता फोडा राहिले. आपल्या लाईव्ह मध्ये दाखवा रस्ता कसा फोडा आणि यांनी जबाबदारी घेतलेली आहे त्रिभुवन साहेब. आम्ही सकाळी तुमच्या बेसवर फोडलं ना तुमच्या बेसवर फोडलं ना. आता कसं आहे दाखवून आम्ही तुम्हाला खरं आहे का खोटं आहे दाखवून आम्ही फुकट नाही घासा काढून राहिलो आम्ही. माझं एक माहिती साहेबांनी 2 वेळीचं पत्र जर दिलं आपल्याला अहो ते देऊ शकत नाही. त्यांनी फक्त गाडी त्या करेल पळवार यांना. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा चांदोड तालुका अध्यक्ष मी निफाडून येत असताना गर्दी जमलेली पाहिली आणि बघितलं तर हे रस्ता फोडताय. तर मला समाधान आयरांनी दाखवलं तर 64 नंबरचा त्यामध्ये MDR 64 नंबरचा कुठल्याही प्रकारचा यामध्ये समावेश नाही. रस्ता फोडण्यासाठीचा कोणताही समावेश नाही. त्यानंतर त्यांनी जो कोणी संबंधित ठेकेदार असतात त्यांनी यांना बोलून घेतलं. 2 कर्मचाऱ्यांना बोलून घेतलं. पोलीस कर्मचारी काही एक शब्दाने बोलले नाही. पण API त्रिभुवन साहेब आले. त्यांनी दमदाटी करून आणि आम्हाला दमदाटी करून आता रस्ता फोडण्याचं काम सुरू केलं. मी उद्याच्या उद्या अजितदादा पवारांना या संदर्भात माझी तक्रार माझ्या लेटर हेडवर पाठवून देणार. भुजबळ साहेबांना पाठवून देणार. आणि त्यानंतर साधारण शेतकऱ्याला जर रस्ता खोदायचा असला त्याला बोर करावा लागतो. आणि मला मान्य आहे 1.5 लाख लोकसंख्येच्या 1.5 लाख लोकसंख्येच्या लोकांना पाणी पाजताय. आम्हाला आनंदाची गोष्ट आहे मनमाडकरांना पाणी मिळावं. पण नियमितपणे असं पाणी मिळणं हे काही शोभनीय नाही. ही दादागिरीची सरासर भाषा आहे. 2 दिवस 2-4 तासापासून आम्ही रस्ता खोदू नका. रस्ता खोदण्याची परवानगी सर्वसामान्य शेतकऱ्यांना पण याच पद्धतीने दिली पाहिजे. यानंतर देवरगाव वळगाव जे काही वडाळी भुई या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गावं येत असतील त्यांनी रात्रीचा 2 वाजता त्रिभुवन साहेबांना फोन करायचा. त्रिभुवन साहेबांना फोन करा आणि तुम्ही रस्ता खोदून घ्या अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि रात्रीचं तुम्ही काम करू शकता. त्रिभुवन साहेब रात्रीचे तुम्हाला मदत काही अडचण नाही. मी उद्या अजितदादांच्या कानावर ही गोष्ट घालणार आहे. मी राष्ट्रवादी युवकचा चांदोड युवकचा तालुका अध्यक्ष या नात्याने उद्या सकाळी अजितदादांच्या बरोबर मी माझं बोलणं करून घेतो. अशा पद्धतीचं तुमचं आणि सत्तेत असलं म्हणून काय झालं चुकीचे काम होतील त्याला अडवता येत असेल तर काय करायचं आपल्याला सत्तेत राहून काय विचारलं काय. आम्ही फक्त सांगितलं हे निर्भय पार्टीचे कार्यकर्ते होते मी निफाडून येत होतो. यांनी सांगितलं का तुमची परमिशन दाखवा. आणि त्यांनी जे मला त्यांचं चुकीचं वाटलं पण त्यांची परमिशन मी बघितली. 64 MDR 64 नंबरचं कुठल्याही प्रकारचं यांच्याकडे परमिशन नाही. तरी यांच्याकडे होतं. पण जर विशेष पद्धतीनं दुसरी परमिशन यांच्याकडे असेल तर यांनी दाखवायला पाहिजे होती. यांच्या 64 नंबरचा काही नाही. आणि हे सरासर चुकीचं काम चाललंय. मी उद्या अजितदादांशी बोलतो. मी दादांच्या कानावर ही गोष्ट घालतो आणि ही गोष्ट उद्याच्या उद्या जे काय असेल न्याय पद्धती होऊन. नाशिक ग्रामीण पोलीसचा भोंगाळ कारभार. रात्रीचे 2-2 वाजता पण मदत करतात. सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायला वेळ नाही. हे फक्त मोठ्या ठेकेदारांना मदत करतात. SP साहेब तुम्ही पण सुद्धा जबाबदार व्यक्ती आहे. रात्रीचे 2 वाजता हे लोक ठेकेदार लोकांना मदत करायला आले. नाशिक ग्रामीणचे SP साहेब 2 वाजता तुमचे पोलीस लोक मदत करायला आले. बक्कल नंबर घ्या. ठीक आहे. हे रात्रीचे मदत करायला आले हे लोक. कोणाच्या बेसवर आले? बक्कल नंबर घ्या. तुमचा हात आहे का या लोकांना 2 नंबरच्या लोकांना मदत करायला साहेब? हे रात्रीचे 2-2 वाजता या ठेकेदार लोकांना मदत करतात. चोरी करतोय तो रात्र 2 वाजता इकडे रस्ता फोड राहिला तरी पण हे पोलीस लोक त्याची बाजू घेऊन बोलताय. आम्ही काय चुकलो फक्त विचारलं 64 नंबरचं परमिशनचं पत्र द्या तरी पण हे लोक आमच्यावर रुबाब करताय. यांच्याकडे कोणता कागद आहे दाखवा. यांनी कोणती तरी खोटी फाईल घेऊन आले काय यांच्याकडे पुरावा आणि आमच्यावर रुबाब करताय हे 3 लोक.
3 लोकांना तुम्ही रात्रीचं देवरगावला संरक्षणासाठी पाठवलं, याचं आम्हाला परमिशन लागेल रिसर. दाखवा त्यांना जवळ घेऊन. हे 3 लोक रात्रीच्या इकडे विदाऊट आले का परमिशन घेऊन आले? यांनी आम्हाला आतापर्यंत एवढ्या धमक्या दिलेल्या आहे साहेब. यांनी आम्हाला सांगितलं अटक करू. आम्ही काय चुकलो अटक करायला? गुन्हे दाखल करू. आम्ही फक्त एवढं विचारलं सार्वजनिक बांधकाम गुन्हा दाखल दाखवा. गुन्हा कोणावर दाखल? गुन्हा दाखल गुन्हेगार होत. गुन्हा कोण करू राहिला? गुन्हा करू राहिला चोरतोय जो ज्यानं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि जो ज्याने पाईपलाईन चोर सोडून संन्याशाला पाचशे देऊ राहिले. ज्यांनी पाईपलाईन आपल्या मनमाडला न्यायचे ठरवलं. 1.5 लाख लोकांना तो पाणी पाजतोय. तो फुकट नाही पाजत. पण यांचे खिसे ओले केल्यामुळं हे 3 वाजता दम द्यायला, 2 वाजता 2:30 वाजता दम द्यायला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आले. आणि आम्ही कार्यकर्त्यांनी तालुक्यात जबाबदारी न संरक्षण करायचं, तालुक्यात काम काही विचारायचं नाही. मी सत्तेतला कार्यकर्ता आहे. मी या पद्धतीने सत्तेत राहून गुन्हा दाखल होत असेल काही अडचण नाही, पण गुन्हा कोणावर दाखल झाला पाहिजे? गुन्हा या कॉन्ट्रॅक्टरवर दाखल झाला पाहिजे. गुन्हा आमच्यावर दाखल व्हायचा. आम्ही चुकीचं काम थांबवा म्हणतो. अरे काय चाललंय? आंधळ जळतं कुत्रा पीठ खातं. हे चालू आहे नाशिक मध्ये. पूर्ण नाशिकच्या भावे सर, भावे सर, आपल्याला याच्यावर न्याय घ्यावा लागेल. आपण पूर्ण पोलीस स्टेशनच्या विरोधात बोलतो, पण हे लोक आपल्यावर असाच अन्याय करताय. पूर्ण तालुक्यात, पूर्ण जे 15 तालुके आहे ना आपल्या नाशिक जिल्ह्याचे, तेवढ्या तालुक्यात असाच अन्याय चालू आहे. सर्वसामान्य जनता न्याय मागायला जाते आणि हे लोक त्यांना असं धमकावतात. कोण हे त्रिभुवन साहेब? उद्या सकाळी याचा खुलासा करायचा सर आपल्याला. हे त्रिभुवन साहेब नाशिक आपल्या वडनेरला, तेव्हा यांचा चेहरा पाहून घ्या, यांचं पक्कल पाहून घ्या. रात्रीच्या आम्हाला बोलले यांना अटक करा रे. कोणाच्या बेसवर अटक करता येईल? कोणत्या बेसवर अटक करा? यांना दाखवा, त्यांचं बिल्ला दाखवा. जवळ या. हे बघा, हे नाव आहे खाली. हे साहेब आले रात्रीच्या 2 वाजता नाशिकवरून. हे रात्री आता आम्हाला 1 तासापूर्वी बोलले 1 वाजता नाशिकला. मी ते तिडून इकडे संरक्षणासाठी आले. रस्ता अडवला तर तिथं गाडी टाकू म्हणे. हा, आम्ही इथं विचारणा केली का परमिशन नाही का? ते बोलले गाडी टाका रे, यांना उचला रे. यांना कोणी परमिशन दिली साहेब आम्हाला उचलायची? परमिशन पाहायचे अधिकार नाही. आम्हाला परमिशन पाहायचे अधिकार नाही. या रस्त्याची मालक जनता आहे, यांना जाणीव करून द्यावं लागेल एक वेळेस. हे वडनेर भैरव पोलीस स्टेशन, तिथले मुंडे साहेब, तुमच्या अंडर काम करणारे हे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काय रावसाहेब, त्रिभुवन साहेब, सानप साहेब, मोरे साहेब, हे 3 जण तुम्ही इकडे पाठवलेले. यांची जबाबदारी फक्त तुमची राहील. ते पण इकडे आता ते व्हिडिओ काढून राहिले आपल्याला. आता हा रस्ता पहा, एवढा अर्ध्यापर्यंत पुढे चालला. फक्त एवढ्या माणसामुळं दमबाजा चालू आहे त्यांच्यामुळं. याची विचारणा करायला आपल्याला उद्या सकाळी साहेब SP साहेबांकडे जायचंय. वडनेर भैरवचे जे 3 कर्मचारी लोक हे रात्री 2 वाजता नाशिकवरून आले. हे बघा, ये मुंडे आपले काय त्रिभुवन साहेब. हा बोला. या ठिकाणी आता रात्रीच्या वेळेस हे देवरगावचे रहिवासी लोक हे काय सांगतात हे बघा. मनमाड करंजवन पाईपलाईन ही जाण्यासाठी आमचं कुठलंही दुमत नाही, परंतु पूर्ण चुकीच्या पद्धतीनं आहे. अशी पाईपलाईन जर चालू आहे, ही पाईपलाईन झाल्यावरती मनमाडला पाणी पोहोचू शकत नाही. मनमाड पाईपलाईनची खोली ही 2 फुटाच्या खाली नाही आहे आणि रोडच्या मध्य सेंटरपासून 15 मीटरच्या बाहेर पाहिजे होती, परंतु ती डांबराच्या लगत टाकलेली आहे. भविष्यामध्ये रस्ता रुंदीकरण झाल्यास व्हायब्रेटनी ही पाईपलाईन फुटून मनमाडकरांचं पाणी हे वेस्टेज जाणार आहे. झालेला खर्च हा संपूर्ण वाया जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हे काय बोलताय तुम्ही? शासकीय काम अडवताय. आम्ही मशीनला अडवलं नाही, आम्ही फक्त कागद विचारला. काय विचारलं? आम्हाला परमिशनचा कागद दाखवून तुमचं काम करा. पण यांच्याकडे कागद पण नाही. मग किती खिसे भरले हे विचारलं पाहिजे का नाही? विचारलं तर पाहिजे ना. रात्रीचे 2 वाजता जर पोलीस स्टेशनचे लोक इकडे येतात, जेव्हा गरीबावर अन्याय होतो ना सर्वसामान्य जनतेवर, तेव्हा यांना वेळ नाही राहत. तेव्हा हे नाशिकला गेले का तिकडच जाता, यांच्या घरी गेले की घरीच जाता. आता या ठेकेदाराने काहीतरी केलं असणार. आता याचा खुलासा होईलच. रात्री इकडे येतात म्हणजे काहीतरी भरपाई दिला असेल ना. जेव्हा शेतकऱ्याचं मोजमाप होतं, शेतकऱ्याच्या बांधाचं जेव्हा आपण अतिक्रमण काढायला लावतो, तेव्हा हे लोक किती पाय पडायला लावतो सर्वसामान्य जनतेला. जेवढे लोक ऐकू राहिले तेवढे नी ऐका. वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे लोक इथं आले ना,
मग चांदवड असो, वडनेर असो, नाशिक जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशन असो, हे लोक किती त्रास देतात. आता आमच्यावर खोटं बोलले ते आल्या तुम्ही सरकारी काम अडवताय, तुमच्यावर सरकारी गुन्हा दाखल करू. काय आमची चूक झाली? आम्ही फक्त परमिशन विचारली ना, आमची चूक काय झाली? त्यांच्याकडे या रस्ता फोडायचा परवानगी नाही. आता आपलं काय आता झालेलं आहे. 64 MDR चा कागद दाखवा. एक शब्द विचारा. आम्हाला फक्त 64 MDR चा आहे तुम्हाला काय विचारायचं ना. तुम्ही आता रात्रीचे यांना संरक्षण देणार आहे कसं? मला साहेबांनी पाठवलं. कोणत्या साहेबांनी? इकडे घ्या. कोणत्या साहेबांनी पाठवलं तुम्हाला? मी काय सांगेन तुम्हाला, कोणत्या साहेबांनी पाठवलं? मला ऐका, आमच्या API साहेबांचा फोन आला, साहेबांचा फोन आला म्हणून तुम्ही जा. API साहेबांना कोणाचा फोन आला? मला काय सांगतील त्यांना विचारा. तुम्ही बोलले ना आता SP साहेबांचा फोन आला. काय सांगतो तुम्ही त्यांना विचारा कोणाचा फोन आला म्हणून. मला साहेबांनी एवढं सांगितलं तुम्ही जा म्हणून मी आलो. तुम्ही आम्हाला ते 64 नंबर दाखवा साईड मध्ये पुढे दाखवा तुम्ही आम्हाला. आम्ही जर दाखवलं तुम्हाला नाहीये नाही बंद करा तुम्ही, ते सांगतो काम बंद करा तुम्ही. आम्ही बंदच केलं. तुम्ही काय झालं आमच्या गागताय? मी कुठे नाही म्हणतो तुम्हाला. तुम्ही आम्हाला तरी धमकवताय का आता साहेब? धमकायला काय संबंध मग इतक्या बंद तुम्ही आले चालू काय केलं? तुमच्या बेसवर बोलले साहेब. साहेब ऐका, तुमच्या बेसवर बोलले साहेब. तुमच्या बेसवर बोलले का नाही तुम्ही? समाधान जाधव साहेब, माझं वैयक्तिक काम नाही, आमचं वैयक्तिक नाही साहेब. सरकारी काम नाही. आमचा लढा काय माहिती का साहेब? आमचा लढा काय? ऐका तुम्ही ऐकून एवढं बरं ऐका. हे जर कॉन्ट्रॅक्टर शेतकऱ्याचं असतं ना तर तुम्ही अडवलं असतं तर आपण पुढे झाले. ही प्रॉपर्टी कोणाची? ही प्रॉपर्टी कोणाची? शासनाची प्रॉपर्टी ती. कशी काय? याची मालक कोण आहे? कोण? शासन आहे. कशावरून? हे ऐका बरं का सर, ऐका काय बोलतोय, काय बोलले ऐक एकदा बोला. काय बोलले? कोण मालक आहे? शासन मालक आहे. शासनच मालक आहे का? हा, त्रिभुवन साहेब काय बोलताय? शासन मालक आहे म्हणजे जनतेला काहीच विचारायचं नाही यांना, तुम्हाला दादा काहीच विचारायचं नाही. कोण आहे? मी 3 पण हवलदार. मी कोण म्हणलं तुम्हाला? हवालदार थोडे तुम्ही साहेब. तुम्ही उपनिरीक्षक साहेब आहे. तुम्ही असं मूर्ख तुम्ही आले साहेब. आम्ही मूर्ख करतो, तुम्हाला वाईट बोललेलं नाही. ऐका मी तुम्हाला वाईट बोललो नाही. बघ 3 दिवस लावणार दाखवा ना आम्हाला परमिशन. तुम्ही फाईल आणली ना? मी काय सांगतो तुम्ही अडवान काम सांगितलं अडवान म्हणून तुम्हाला सांगितलं अडवा का म्हणून अजून बंद करतो तुम्ही. मी तुम्हाला नाही म्हटलं का? बंदच केलं होतं. बंद केलं. तुम्ही का चालू केलं? तुम्ही का चालू केलं? तुमच्या बेसवर ऍक्ट चालू आहे. माझ्या तुम्ही बोलले म्हणून चालू आहे. मला वरिष्ठांनी सांगितलं हा, त्याप्रमाणे मी आलो. वरिष्ठ- ऐका साहेब, वरिष्ठ सांगताय बरं घ्यायला. वरिष्ठांच्या आदेशाने त्रिभुवन साहेब, वरिष्ठ कोण नाव सांगत नाही ते. वरिष्ठ कोण आहे नाव सांगत नाही. इतक्या वेळ बोलत होते. SP साहेबांचा फोन आला. SP साहेबांचा फोन आला आणि मग आम्ही इथं आलो. आता ते बोलताय वरिष्ठ कोण? तुम्ही विचारा जाऊन. आता कोणाला विचारायचं? रात्री निम्या रात्री. आता निम्या रात्री हे पोलीस इड आले कसे याचाच मोठा प्रश्न आहे आम्हाला. याचाच मोठा प्रश्न आहे आम्हाला. पोलीस इड आलेच कसे याचा मोठा प्रश्न आहे. आणि ते आता विचारताय त्यांना जाऊन विचारा. तवर रात्री तुम्ही पाईप जाऊन मोकळे. फक्त या रस्ता फोडण्याला जबाबदार त्रिभुवन साहेब राहतील. याला वरिष्ठांचा फोन येऊ नाही तर गृहमंत्र्यांचा फोन येऊ. याला जबाबदार एकटे त्रिभुवन साहेब राहतील. रावसाहेब त्रिभुवन, पोलीस उपनिरीक्षक वडनेर भैरव हे एकटे जबाबदार आहे. आता जो निम्या रात्री रस्ता फोडता याला जबाबदार फक्त एकटे तेच आहे. एवढे बोलून आमचं सगळं थांबवतो. वंदे मातरम. वंदे मातरम. चला हो चला. हो काय विषय मामा?